यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात आपे वाहनाला अपघात झालाय। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झालेत। चालकाचं नियंत्रण गेल्याने अपघात झालाय। लोकनायक बापूजी आणि स्मृतीस्थळाजवळ बेलगव्हाण घाटात हा अपघात घडलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निलेश फाळकेकडून। निलेश, निश्चितच आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस मार्गावरती बेलगव्हाण घाटामध्ये एका वाहनाला अपघात झाला। यामध्ये 5 जण ठार झाले आहेत, 11 जण जखमी झाले आहेत। या लोकनायक बापूजी आणि स्मृतीजवळ स्थळाजवळ जे बेलगव्हाण घाट आहे, या घाटातील वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे। पुसद तालुक्यातील जे मोहा तांडा, टोकी तांडा, पांडुर्णा या गावातील हे सर्व जण आहेत आणि पोहरादेवी ते नवस फेडायला जात होते आणि मालवाहू आपे वाहनाला अपघात झालाय चालकाचे नियंत्रण सुटल्याने। आणि या जे जखमी आहेत, या जखमींना येथील रुग्णालयात पुसदच्या भरती करण्यात आले। त्यांच्यावर उपचार चालू आहेत मेडिकेअर मध्ये। आणि या ठिकाणी आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक यांनी सुद्धा आस्थेने विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत। ठीक आहे निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।